कुठं चालते? तर शुभ दुपार सगळ्यांना. कसे आहात सगळे? सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला दुपारपासूनच व्लॉगला सुरुवात करते. तर आता साधारण 12 वाजलेले आहेत आणि आज ना सकाळी भरपूर अशी कामं झाली. जर तुम्ही कालचा व्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल. तर तो संडेचा सकाळचा व्लॉग होता आणि हा मग मी 12च्या नंतर सुरू केलेला व्लॉग आहे. तर आता स्वयंपाकामध्ये विशेष काही नाही. मी इथे टमाटरची चटणी बनवत होती. छान असा पातीचा कांदा वगैरे चिरून घेतलेला होता आणि ओलं लसणच होतं जे फोडणीला टाकलेलं होतं मी. कारण ओल्या लसणाचे मी काल थोडे आक्षे केलेले होते आणि त्याचा जो पांढरा भाग असतो लसणाचा, तर तो काही त्याच्यामध्ये टाकत नाही आक्षांमध्ये. त्याच्यामुळे तो कापून मी वेगळा ठेवून दिलेला आहे. म्हणजे भाज्यांमध्ये किंवा मग दाल तडका वगैरे आपण बनवतो तर फोडणीमध्ये लसण लागतच असतं. तर ओल्या लसणाचा जो पांढरा भाग असतो ना, तो मग मी फोडणीकरिता वगैरे वापरून घेत असते भाजीला. तर चला इकडे सगळं मी टाकून दिलं कढईमध्ये. त्यानंतर मग तिखट, मीठ, हळद वगैरे सगळं टाकलं. त्यानंतर थोडी साखर टाकली होती टेस्ट बॅलन्स करण्याकरिता म्हणजे. आणि त्याच्यानंतर मी इथे आता ना आक्षे बनवायला घेतलेले आहे लसणाचे. तर काल बनवलेले होते सायंकाळी आणि आता थोडं त्याचं बॅटर जे होतं मिश्रण ते उरलेलं होतं. म्हणून म्हटलं चला आता तेच करते. कारण सगळ्यांनाच अशी विशेष काही भूक नव्हती. थोडं थोडं सगळ्यांना आता खायची इच्छा होती. कारण सकाळी नाश्ताही ना लेटच झालेला होता. तर चला छान असे लसणाचे ना आक्षे बनवून घेतले मी. तर खूप छान लागतात ते खायला आणि चवीला अगदी रुचकर लागतात. माझ्याकडे सगळ्यांनाच आवडतात लसणाचे आक्षे. तर तुम्हीही लसणाचे आक्षे बनवता का? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इकडे चटणी देखील झालेली होती. त्यासाठी थोडीशी ना कोथिंबीर वगैरे चिरून घेतली आणि भरपूर अशी कोथिंबीर वगैरे सगळ्या याच्यात घातली ना तर टेस्ट अजून खूप छान येत असते कुठल्याही भाजीची वगैरे. तर आणि टमाटरच्या चटणीत पण ना खूप छान वाटते. तर मग मी टाकून घेतली त्याच्यामध्ये. त्यानंतर मग मुलांनाही सगळ्यांना ना मी आक्षे वगैरे देऊन दिले. तर या सीझनला छान असं ओलं लसण येत असतं तर खूप छान वाटतात त्याचे आक्षे. आणि माझ्याकडे आता हिवाळ्यातनं बरेचदा बनत असते कारण सगळ्यांनाच आवडतात ते. तर चला मुलांचं वगैरे सगळ्यांचं खाऊन झालं. त्यानंतर मग मीही जेवण वगैरे करून घेतलं. तर चला जरा बाहेर चाललेलो आहो. आज संडे आहे त्यामुळे मुलांची इच्छा होती थोडं बाहेर जायचं आणि बरेच दिवस झाले कुठेच गेलेलं नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला थोडं बाहेर जाऊन येऊ, बघूया आता बाहेर गेल्यानंतर कुठे जायचं तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा. तर आज संडे होता म्हणून मुलांना घेऊन बाहेर निघालेलो होतो. तर आता कुठे चाललेलो आहो हे आम्हालाही माहिती नाही आहे. तर ते सगळं बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा. आणि जर आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला आम्ही जाता जाता म्हणजे विचार करत होतो की आता कुठे जायचं म्हणून. कारण घरी असा काहीच प्लॅन नव्हता की कुठे जायचं आहे म्हणून. त्याच्यामुळे माझी कामं आज आरामातच सुरू होती. जर असं काही ठरलेलं असतं तर मीही सगळं लवकर लवकर करून आम्ही लवकर निघालेलो असतो. मात्र असं काहीच ठरलेलं नव्हतं आणि अचानक मग यांनी म्हटलं की चल थोडं बाहेर जाऊन येऊ. कारण आता मध्ये क्रिसमसच्या सुट्ट्या वगैरे पण झाल्या मुलांच्या. मात्र आम्ही कुठेच बाहेर वगैरे गेलो नव्हतो मुलांना घेऊन. आणि म्हटलं आज चला संडे आहे तर मग ते म्हणाले की चल कुठेतरी जाऊन येऊ म्हणून बाहेर. म्हणून मग निघालो होतो. आणि मध्ये मग थोडा विचार आमचा झालेला होता की अंबाखोरीला वगैरे जाऊ. पण इथून जरा लांब होतं ते आणि आम्हाला निघायलाच उशीर झालेला होता. आणि आता जरी गेलोही असतो तरी तिथे जाता जाता आम्हाला सायंकाळ म्हणजे अंधार पडलाच असता. कारण आता तसंही लवकरच अंधार होतो. तर चला आता मग कुठेच नाही गेलो आणि आता आलो होतो आम्ही VR मॉलमध्ये इकडे मेडिकलला. कारण मागे आम्ही इथे आलो होतो मात्र या स्क्वेअरलाच आमची गाडी खराब झाली होती. त्यामुळे या मॉलमध्ये काही आम्ही आलो नव्हतो. म्हणून मग मुलंही रस्त्यात म्हणत होती की आता कुठेच नाही आपण मॉललाच जाऊ मम्मी, थोडं फिरून येऊ म्हणून आज मग म्हटलं चला मॉलच फिरून येऊ थोडंसं. म्हणून मुलांना घेऊन आलो होतो. तर इथली पार्किंग बघा अगदी भारी होती. सगळ्या गाड्या खालीवर अशा पार्किंगमध्ये लागलेल्या आहेत. आणि मॉलही हा ना खूप मोठा आहे.
सध्या आम्ही ग्राउंड फ्लोअरला आहो, मात्र अजून 4th फ्लोअर आहे इथे. तर छान असे भरपूर जे काही मॉलमध्ये दुकानं वगैरे असतात तर भरपूर असे होते. आणि आज संडे होता त्यामुळे ना बरीच गर्दी होती इथे. आणि बघा हे लहान लहान मुलं मस्त असे रिमोट कारमध्ये फिरत होते छान. आणि पुढे इथे मग ना छान असा क्रिसमस ट्री बनवलेला होता. तर बघा किती उंच आहे तो. आणि खूपच सुंदर असा मस्त तो फुलांमध्ये ना बनवलेला होता सगळा. आणि अपेक्षा म्हणत होती की मला माझा फोटो काढून दे म्हणून. तर तिचा फोटो काढून दिला. मग आम्ही सगळ्यांनी सोबत फोटो वगैरे काढून घेतले तिथे. खूप सुंदर असा होता. आणि गिफ्ट वगैरे पण असे ठेवलेले होते तिथे, म्हणजे कोणाला फोटो वगैरे काढायचे असेल घेऊन तर आणि सगळा मॉल वगैरे मस्त फिरलो आम्ही. आणि इथे ना सगळ्याच गोष्टी खूप जास्त म्हणजे महाग होत्या. तर हे बघा ही पर्स बघा इथे दाखवते मी तुम्हाला. तर 1500ची होती, म्हणजे 1499ची ती पर्स होती. तर तुम्ही त्याच्यावरून इमॅजिन करू शकता की तिथे किती महाग आहे सगळ्या गोष्टी. तर आम्ही इथनं काहीच घेतलेलं वगैरे नव्हतं. फक्त आम्ही सगळा मॉल तो छान फिरलो होतो आणि त्याचाच आम्ही सगळा आनंद घेतलेला होता. कारण या सगळ्या गोष्टी पण बाहेर मिळतात आणि थोड्या कमी रेटमध्ये मिळतात. आणि इथे आता एवढा मोठा मॉल आहे, त्याचं मेंटेनन्सही भरपूर असतं. त्यामुळे सगळ्याच गोष्टीचे रेट भरपूर असतात इथे. तर छान असा ना सगळा आम्ही मॉल मस्त फिरलो आणि सगळं त्याचा आनंद घेतला. आणि मुलांनी देखील ना कुठल्याच प्रकारची जिद्द वगैरे केलेली नाही, कारण त्यांनाही कळालेलं होतं ते सगळं काही. आणि मग इथे एक दादा लॅपटॉपचा रिव्ह्यू देत होते. तर तेच थोडंफार आम्ही ऐकत होतो, कारण ऐकायला तर आपल्याला काही पैसे लागत नाही, थोडं नॉलेजच मिळतं त्याच्यातनं. आणि भविष्यात लॅपटॉप वगैरे आता मुलांसाठी वगैरे घ्यायचं कधी ना कधी काम पडतंच. तर त्याच्यामुळे थोडीशी जी काही माहिती ते दादा देत होते ते सगळी आम्ही ऐकली. आणि त्यानंतर मग आम्ही तिथनं निघालो. तर मुलांनी छान असं एन्जॉय केलं होतं तिथे. आणि आता परत मग कुठे जायचं, तर आता आम्ही आलो होतो बस स्टॉपजवळ तिबेटियन मार्केट आहे तिथे. तर तिथे आलेलो होतो. तर इथे भरपूर प्रकारचे छान छान असे स्वेटर वगैरे मिळत असतात, स्वेटशर्ट वगैरे, शॉल वगैरे. तर आम्हाला सक्षमसाठी स्वेटशर्ट घ्यायचं होतं, त्याच्याचसाठी इथे आलेलो होतो. तर आधी ही सगळी दुकानं ना महाराजबाग जिथे आहे तर त्या रांगेमध्ये लागायची हिवाळ्यात. मात्र आता काही वर्षापासून त्यांना ही जागा दिलेली आहे. तर दरवर्षी ते मग ना इथेच ही सगळी दुकानं लावत असतात. आणि खूप छान क्वालिटीचे सगळे कपडे वगैरे असतात त्यांच्याजवळ. तर आम्ही नेहमी ना स्वेटशर्ट वगैरे जे काही लागले तर ते इथनंच नेत असतो. तर सक्षमसाठी आम्ही स्वेटशर्ट घेतलं होतं. आणि अपेक्षा तर तिथे ज्या सेल्स गर्ल होत्या त्यांनाच बघत होती आणि म्हणत होती की मम्मी किती स्मार्ट आहेत या, आणि यांची स्किन वगैरे किती ग्लो करते. तर खरंच खूप सुंदर होत्या त्या तिबेटियन मुली. आणि आपल्यापेक्षा जरा वेगळे दिसतात ते, त्याच्यामुळे थोडंसं कुतूहल वाटतं त्या गोष्टीचं. तर सक्षमसाठी स्वेटशर्ट आणि एक कॅप घेतलेली होती. तर चला जे काही घ्यायचं होतं ते सगळं घेऊन झालेलं होतं आणि आता घरी निघालेलो होतो. तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर एक लाईक करा. आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.